चला टॉपिकला आपण सुरुवात करूया. काल आपण जो टॉपिक एंड केला होता, ज्याच्यामध्ये आपण अल्केनचं डिस्कशन करून झालं होतं आपलं. इथे आपण अल्केनबद्दल डिस्कशन करून झालं होतं. हा टॉपिक आपला कालच्या लेक्चरला झाला होता. अल्केनबद्दल फक्त हॅलोजनेशन ऑफ अल्केन आपण केलं होतं. आता आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे हॅलोजनेशन ऑफ अल्कीन आणि सेम पुढे कंटिन्यू करायचं आहे हॅलोजनेशन ऑफ अल्काइन. तुम्हाला आठवत असेल सगळ्यात पहिल्यांदा आपण अल्कोहोलच्या केमिकल रिएक्शन घेतल्या होत्या. अल्कोहोल रिएक्ट्स विथ SOCl2, PCl3, PCl5, HX, X2. काल आपण रेड फॉस्फरस पण घेतला होता बघा, राहून गेलेला होता आपल्याकडनं. रेड फॉस्फरस घेतला होता काल आपण. म्हणजे अशा ऑलमोस्ट अल्कोहोलच्या रिएक्शन झाल्या. अल्कोहोल नंतर आपण सुरुवात कोणाला करतोय? हायड्रोकार्बनला आपण सुरुवात करतोय. मग हायड्रोकार्बन जनरली बघायला गेलं तर अल्केन, अल्कीन, अल्काइन असतात. ओके. सो मग या तिघही हायड्रोकार्बनचा आपण कुठली प्रोसेस करतोय? हायड्रोकार्बनवरती आपण हॅलोजनेशन करतोय. त्याच्यामध्ये काल आपण बघितलं होतं हॅलोजनेशन ऑफ अल्केन. हवं तर एक शॉर्ट ते बघून घ्या तुम्ही, की आपण काय करतो? हॅलोजनेशन करतो म्हणजे काय? की एकतर कुठलं तरी हॅलोजन आपण अल्केनमध्ये ॲड करतो. मग एक्झॅक्टली होतं काय? की अल्केनमधला हायड्रोजन आणि कुठला तरी एक हॅलोजन हे दोघं मिक्सअप होतात, कंबाईन होतात. तुम्हाला बाय प्रॉडक्ट HCl मिळतं आणि करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड सुद्धा तुम्हाला मिळतं. हे हे आपण काल बघितलेलं होतं कालच्या लेक्चरला. ओके. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे अल्किनची रिएक्शन. ओके. हा अल्किनची घेण्याच्या आधी एक MCQ मी तुम्हाला विचारतोय. नाही, हा टॉपिक नाही झाला तुमचा अजून. ओके. हां, आता ही एक रिएक्शन इथून मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन देतोय. कालच्याच लेक्चरचा पार्ट आहे तो. तर या केसमध्ये बघा, समजा मी तुम्हाला एक अल्केन दिलाय. आधी थोडंसं एक अल्केनचं एक्झाम्पल घेऊ आपण. अल्केनचं आपण हॅलोजनेशन करतोय आणि त्या अल्केनमध्ये आपण सपोज क्लोरीन ॲड केलाय. तर क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल, कोणी पण असू द्या. पण हॅलोजनचा वापर करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट नसेल तर तुम्ही सनलाईटचा यूज करा. सनलाईट नसेल तर तुम्ही स्ट्रॉंग हीटिंग सुद्धा करू शकताय. तो या केसमध्ये आपण सिंपल अल्ट्राव्हायोलेट लाईट मेन्शन केलाय. आता या केसमध्ये काय होतं बघा. मी काल तुम्हाला हे सांगितलं होतं की काही स्टुडंट असा विचार करतील की क्लोरीन तुम्ही कार्बन नंबर 1 ला ॲड करू शकताय आणि काही मुलं असा विचार करतील की नाही सर मला कार्बन नंबर 2 ला ॲड करायचं आहे. आणि जर समजा काही मुलांनी थिंक जर केलं की नाही सर मला इथल्या कार्बनला ॲड करायचंय, तर मला हे सांगा फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन आणि थर्ड पोझिशन यांच्यापैकी कुठल्या पोझिशन सेम असतील मग? फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट अँड थर्ड. मग तुम्हाला अशा 3-3 पोझिशनचा विचार नाही करायचा आहे. पोझिशन तर ॲक्चुअली 2च झाल्या. कारण फर्स्ट पोझिशन आणि थर्ड पोझिशन ही आता सेमच आहे. मग या केसमध्ये तुम्ही विचार करू शकताय की क्लोरीनची ॲडिशन तुम्ही कार्बन नंबर 1 ला करू शकताय किंवा क्लोरीनची ॲडिशन तुम्ही कार्बन नंबर 2 ला करू शकताय. मग आपण काय करूया, असे दोघंही ठिकाणी ॲडिशन करून बघू. जर मी ॲडिशन केली कार्बन नंबर 1 ला, या क्लोरीनची जर मी ॲडिशन केली कार्बन नंबर 1 ला, तर मला कंपाऊंड मिळालंय 1 क्लोरोप्रोपेन. आणि जर मी क्लोरीनची ॲडिशन कार्बन नंबर 2 ला केली तर मला 2 क्लोरोप्रोपेन मिळणार. द नेम ऑफ कंपाऊंड इज 2 क्लोरोप्रोपेन, की जे अप्रॉक्सिमेटली किती पर्सेंट असतं? 55% असतं. मग याच्यामध्ये आता हे झालं अल्केनच्या बाबतीत. याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे, मेजर मायनर आपण काल सांगितलं होतं. जे पर्सेंटेज जास्त असतं त्याला तुम्ही मेजर बोलतात. जे पर्सेंटेज कमी त्याला तुम्ही मायनर बोलतात. हे कालपर्यंतचा डिस्कशनचा पार्ट होता आपला. ओके. इथून पुढे आता हॅलोजनेशनच करायचंय, अल्केनच वापरायचंय. फक्त मी यूज कोणाचा करतोय आता? ब्रोमिनचा यूज करतो आहे. आता याला फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन असे नाव का दिलेले असतात? फ्री रॅडिकलचा अर्थ ते समजून घ्या आधी. बॉन्ड कुठला पण असू द्या. क्लोरीन क्लोरीन मधला बॉन्ड असेल किंवा ब्रोमिन ब्रोमिन मधला बॉन्ड असेल किंवा आयडिन आयडिन मधला बॉन्ड असेल. फ्री रॅडिकलचा अर्थ काय असतो माहिती का? हा जो बॉन्ड असतो सिंगल बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक होताना अशा पद्धतीने ब्रेक होतो. हा जो ॲरो आहे ना, या ॲरोला बोलतात फिश हुक ॲरो. या ॲरोला काय बोलतो आपण? इट इज कॉल्ड एज फिश हुक ॲरो. याचा अर्थ असा असतो की या बॉन्डच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा बॉन्ड ब्रेक होत असताना होमोलिटिक क्लीवेज होत असतो. होमोलिटिक होमोलिटिक क्लीवेज. क्लीवेजचा अर्थ काय? ब्रेक होणे. होमोलिटिकचा अर्थ काय? सारखं सारखं. याचा अर्थ या बॉन्डच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला दोघही जण सेपरेट सापडतील. फक्त होणार काय की पहिल्या क्लोरीनकडे 1 इलेक्ट्रॉन जाणार आहे, दुसऱ्या क्लोरीनकडे उरलेला इलेक्ट्रॉन जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे Cl डॉट Cl डॉट दिसतंय, त्या Cl डॉटलाच म्हटलं जातं फ्री रॅडिकल. त्यालाच आपण शब्द कुठला वापरतो? फ्री रॅडिकल. मग त्यातला आपण क्लोरीनची सिंपल काय करत असतो? क्लोरीनला आपण सिंपल हायड्रोजनला रिप्लेस करून क्लोरीनला ॲड करतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. ओके. त्याचं आपण एक्झाम्पल बघू. समजा मी एखादा अल्केन घेतलाय. अल्केनमध्ये समजा मी ब्रोमीन ॲड केलाय. आता जेव्हा तुम्ही ब्रोमीन ॲड करता तर त्याला नाव द्यायचं ब्रोमिनेशन.
क्लोरीन ऍड केलं तर क्लोरिनेशन बोला. जेव्हा तुम्ही अल्केनचं ब्रोमिनेशन करताय तर तेव्हा एक्झॅक्टली होणार काय, दिस हायड्रोजन इज गोइंग टू सबस्टिट्युटेड बाय फ्री रॅडिकल दॅट इज Br. ओके, सिंपल तुम्ही काय करताय सर, होमोलिटिक क्लिवेज म्हणजे काय परत सांगता का? ओके सांगतो, एकच मिनिट काय जरा. बरं चला आधी ते डिस्कस करू. होमोलिटिक आणि हेट्रोलिटिक असे दोन टाईपचे क्लिवेज असतात. क्लिवेज दोन टाईपचे असतात. एक आहे होमोलिटिक क्लिवेज. आता होमोलिटिक क्लिवेजचा अर्थ काय असतो, समजा इथे क्लोरीन आहे आणि इथे सुद्धा क्लोरीन आहे. या दोघंही ऍटमने एक एक इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलेलं असतं, म्हणजे त्या बॉन्डच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जर आता मला बॉन्ड ब्रेक करायचा मी विचार केला, समजा मला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. बॉन्ड ब्रेक करत असताना जर मी लेफ्ट हँड साइडचा इलेक्ट्रॉन या क्लोरीनला देतोय, राईट हँड साइडचा इलेक्ट्रॉन या दुसऱ्या क्लोरीनला देतोय, आणि दिल्यानंतर जर तुम्हाला स्पेसिस असे मिळत असतील, पहिल्या क्लोरीनला पण एक इलेक्ट्रॉन मिळाला, दुसऱ्या क्लोरीनला पण एक इलेक्ट्रॉन मिळाला, दोघांमधला बॉन्ड ब्रेक झाला. बघा ना, इक्वल इक्वल सेपरेशन तुम्ही केलं इलेक्ट्रॉनचं, 2 इलेक्ट्रॉन दोघांना एक एक देऊन टाकले. मग अशा टाईपचा जो काही बॉन्ड ब्रेक होत असतो ना, या टाईपच्या क्लिवेजला बोलायचं असतं होमोलिटिक क्लिवेज. आणि हेट्रोलिटिक क्लिवेज कसं असतो, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजा कार्बन आणि OH असा बॉन्ड आहे, कार्बन आणि O मध्ये बॉन्ड आहे, आणि या बॉन्डच्या मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि समजा हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठल्या तरी एकाच ॲटमला मी देऊन टाकले, आणि समजा तुम्हाला अशा टाईपच्या स्पेसिस मिळाल्या, कार्बन मिळाला आणि त्या साईडला कोण मिळाला, OH मिळाला, आणि दोघंही इलेक्ट्रॉन O कडे चालले गेले. तर याचा अर्थ हे इक्वल इक्वल सेपरेशन झालं की इलेक्ट्रॉनचं? नाही, कुठल्या तरी एका ॲटमकडे दोघं इलेक्ट्रॉन चालले गेले. मग अशा ठिकाणी हा जो बॉन्ड ब्रेक झालाय, या टाईपच्या क्लिवेजला काय बोलतात, हेट्रोलिटिक क्लिवेज. या क्लिवेजला काय बोलतात, हेट्रोलिटिक. म्हणजे अनइक्वल इलेक्ट्रॉनचं सेपरेशन झालेलं आहे. बॉन्ड तर ब्रेक झाला, पण तो इक्वली सेपरेट किंवा इक्वली ब्रेक नाही झालाय, अनइक्वल ब्रेक झालाय. मग असा पण एक टाईप असतो ज्याला आपण बोलतो हेट्रोलिटिक. पण आज जो आपण डिस्कशन करतोय तो होमोलिटिक आहे. होमोलिटिकचा अर्थ काय असतो, की बॉन्डच्या मधले दोघं इलेक्ट्रॉन त्या दोघंही ॲटमला इक्वली मिळत आहेत. मग या टाईपच्या क्लिवेजला आपण काय बोलतो, होमोलिटिक क्लिवेज. ओके, होमोलिटिकचं मिनिंग समजलं का? येस सर, कळालं. प्रथमेश जस्ट आत्ता स्टार्ट केलेलं आहे, फक्त कालची एक रिॲक्शन घेतली आहे, आणि जस्ट हां प्रथमेश. केदार तुला समजलं का रे? येस सर, समजलं. काय फाईन. ओके, आणि काय नाव हां प्रथमेश, आज ॲक्च्युली मी 15 मिनिटं लेट लेक्चर चालू केलं आहे. ओके, त्यामुळे ते 15 मिनिटं लेट केल्यामुळे ही पहिलीच रिॲक्शन आहे आपली जी आपण डिस्कस करतोय. 1 मिनिट. ओके, मग आता ही रिॲक्शन बघा कशी होती या केसमध्ये. हा RH आहे, इथे Br आहे, ब्रोमिन ब्रोमिन आपण दाखवताना अशा पद्धतीने दाखवतो. ओके, इथला बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय, आणि होणार काय मग, हा एक ब्रोमिन या एका H सोबत कंबाईन होतो, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, HBr. आणि हा दुसरा ब्रोमिन काय करणार, हा दुसरा ब्रोमिन जाणार या R ला जोडला जाणार, जेणेकरून तुम्हाला एक कंपाऊंड काय मिळणार तिथे, RBr. म्हणजे अल्केनचं कन्व्हर्जन, अल्केनचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करता आहात, अल्किल ब्रोमाइड मध्ये करताय. अल्केन इज कन्वर्टेड टू अल्केन ब्रोमाइड. ओके, सेम रिएक्शन दाखवतोय, लेट मी क्लिअर दिस. ओके, बघा रिएक्शन कशी होते, RBr प्लस HBr तुम्हाला मिळाला. याचा आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज मी एखादा अल्केन घेतला, CH3 CH3. द नेम ऑफ अल्केन इज इथेन, आणि या इथेन मध्ये आपण काय करतोय, ब्रोमिन ऍड केला. सपोज मी मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी ब्रोमिनला असं सेपरेट लिहितोय. सर आम्ही पण एक्झामला असं सेपरेट लिहिलं तर चालेल का, काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो आता करायचं काय तुम्हाला, एक तर फर्स्ट कार्बन किंवा सेकंड कार्बन, दोघांपैकी कुठल्याही कार्बनचा एक हायड्रोजन काढायचा आहे तुम्हाला. एक हायड्रोजन काढून त्याच्या ठिकाणी ब्रोमिन ऍड करायचं आहे. मग सांगा, समजा मी फर्स्ट कार्बनच्या हायड्रोजनला काढलं आणि त्याच्या ठिकाणी ब्रोमिन ऍड केला, तर मला कंपाऊंड असं दिसेल ना, CH3 CH2. बघा, एक हायड्रोजन कमी केलाय मी, आणि एक हायड्रोजन कमी करून त्याला काय जोडायचं आपल्याला, एक ब्रोमिन जोडायचं आहे, प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार, HBr मिळणार. ओके, सिमिलरली आपण समजा एकदम छोटा अल्केन घेतला, समजा फक्त आपण CH4 घेतला, CH4 मध्ये समजा मी Br2 ऍड केला, सांगा मला प्रॉडक्ट काय मिळणार, CH3Br. येस, कारण तुम्हाला फक्त एक हायड्रोजन कमी करायचं आहे. CH4चं काय होणार, CH3, आणि CH3 ला पुढे फक्त जोडायचा काय, ब्रोमिन जोडायचा आहे,
प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार HBr. हा जो वरचा मॉलिक्युलर फॉर्म झाला होता याला दोन नावं आहेत, त्याला तुम्ही नाव देऊ शकता इथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता ब्रोमो इथेन, ब्रोमो इथेन. मला सांगू शकाल का यातलं कॉमन नेम कुठलं आहे दोघांपैकी? Ethyl bromide. हा, इथिल ब्रोमाइड इज कॉमन नेम अँड ब्रोमो इथेन इज द IUPAC नेम. खालचं एक मॉलिक्युल आहे त्याचे पण दोन नावं सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मिथिल ब्रोमाइड, Methyl bromide. ब्रोमोमिथिन, करेक्ट IUPAC. करेक्ट करेक्ट. मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड and another name is bromomethane, another name is bromomethane. डन. चला, ही एक रिएक्शन झाली ब्रोमिनेशनची रिएक्शन. सेम रिएक्शन आहे आपली, बघा आपण काल आणि आज पहिली रिएक्शन बघितली ज्याच्यामध्ये आपण क्लोरिनेशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण सिंपल क्लोरिनेशन बघितलं होतं, ऍडिशन ऑफ क्लोरीन. नंतर आत्ता आपण जस्ट फिनिश केलं आहे जे आहे ब्रोमिनेशन. आता पुढे बघायचं आपल्याला आयोडिनेशन. आयोडिनेशन वरती एक MCQ विचारला जातो. सर आयोडिनेशन मध्ये असं काय आहे जे MCQ विचारलं जात आहे, तर बघूया आपण ते काय आहे. तर क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशनचा ॲरो तुम्ही नोटीस केला का? हा जो ॲरो आहे इट इज वन डायरेक्शनल रिएक्शन. दिस रिएक्शन टेक्स प्लेस ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. हा एकच ॲरो तुम्हाला काय सांगतो की रिएक्शन फक्त फॉरवर्ड डायरेक्शनलाच होते. पण मला सांगा या ॲरोचं मिनिंग काय असतं? रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. इट इज अन रिव्हर्सिबल रिएक्शन. याचा अर्थ रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला पण जाते आणि रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला सुद्धा येते, असा त्याचा अर्थ आहे. बघूया नेमकं आयोडिनेशन मध्ये नवीन काय स्टडी करायचं. MCQ त्याच्यावरती विचारला जातो. बघा आयोडिनेशन इट्स इज अन रिव्हर्सिबल रिएक्शन. पहिला MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकतोय बेसिक लेवलचा. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन ऑफ अल्केन इज रिव्हर्सिबल रिएक्शन? ऑप्शन ए क्लोरिनेशन ऑफ अल्केन, ऑप्शन बी ब्रोमिनेशन ऑफ अल्केन, ऑप्शन सी आयोडिनेशन ऑफ अल्केन, ऑप्शन डी ऑल द अबव किंवा नन ऑफ द अबव. तर लक्षात घ्या आयोडिनेशन इज अन रिव्हर्सिबल रिएक्शन. आता रिव्हर्सिबल का आहे ते पण मी एक्सप्लेन करतो. वेट ओनली 1 मिनिट. तर बघा आयोडिनेशन करायचं, आपल्या आयोडिनला ऍड करायचे. आता आयोडिन ऍड केल्यानंतर बघूया रिएक्शन रिव्हर्स का होत असते, त्याचं रिझन आहे. आणि रिएक्शन रिव्हर्स होऊ द्यायची नसेल तर काय करावं लागतं त्याच्यावरती पण MCQ विचारला जातो. त्यामुळे आत्ताचा जो पॉईंट आपण डिस्कस करतोय तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा पॉईंट असेल. बघा सिंपल आपण अल्केन घेतलाय, त्याचं आयोडिनेशन करतोय. तर मला सांगा तुम्हाला एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय होतं सांगा बरं. एक्सपेक्टेड तुम्हाला काय वाटतं काय मिळेल इथे? RI प्लस HI तुम्हाला मिळणार. ओके, आणि ॲरो तुम्हाला एक्सपेक्टेड असाच होता. प्रॉडक्ट अगदी बरोबर आहे. तुम्हाला काय मिळतंय त्या ठिकाणी अल्किल आयोडाईड तुम्हाला मिळतंय अगदी 100%. बाय प्रोडक्ट तुम्हाला हायड्रोजन आयोडाईड मिळतंय ते सुद्धा 100% करेक्ट आहे. फक्त एकच एक्स्ट्रा आहे की ही रिएक्शन लगेच काय होते रिव्हर्स होते. आता रिएक्शन रिव्हर्स होण्यामागचं रिझन काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कारण या रिएक्शनचं बाय प्रोडक्ट तुम्ही चेक करा. या रिएक्शनचं बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळतंय HI. रिएक्शनचं बाय प्रोडक्ट काय मिळतंय HI मिळतंय. HI म्हणजे काय असतं हायड्रो आयोडिक ऍसिड. आता तुम्ही जर बघितलं HF देन HCl, HBr आणि HI. काही दिवसांपूर्वी आपण या चारींबद्दल डिस्कशन केलं असेल. तर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऍसिड कुठलं असतं या चारींपैकी? HF. HCl. अच्छा, म्हणजे हा पॉईंट मी डिस्कस नाही केला याचा अर्थ. तुम्हाला हे माहिती का? हे शिकवलंय का मी? यांच्यापैकी स्ट्रॉंग ऍसिड HI असतं. पण हे का असं हे शिकवलंय का मी तुम्हाला? नाही ना? हो की नाही? हो शिकवलंय सर. शिकवलंय ना. बघा मी तुम्हाला असं शिकवलं असेल किंवा एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. आठवलं लगेच सांगा मला की सर झालंय आपलं, म्हणजे टाइम वाचेल आपला. तर हायड्रोजन तर सगळ्यांसाठी कॉमनच आहे. पण हायड्रोजन सोबत पहिल्यांदा कोण जोडला गेलाय? फ्लोरीन जोडला गेलाय. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये हायड्रोजनची ॲटॉमिक साईज तर सेमच राहणार ऑब्व्हियसली. त्यासोबत पुढे आपण क्लोरीनला जोडतोय. नंतर हायड्रोजन सोबत आपण कोणाला जोडतोय? ब्रोमिनला जोडतो आहे. मला एक सांगा आता फ्लोरीनला आयोडिनला इथे आयोडीन दाखवतो चला. हायड्रोजन आणि हायड्रोजन सोबत आपण कोणाला जोडतो आहे? आयोडीनला जोडला आहे. हा कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. होतं काय बघा H आणि F मधली जी बॉन्ड लेंथ आहे ती बॉन्ड लेंथ खूप शॉर्ट आहे. बॉन्ड लेंथ खूप शॉर्ट आहे.
नंतर H आणि Cl मधली बॉन्ड लेंथ थोडीशी वाढली आहे. HBr मधली बॉन्ड लेंथ अजून जास्त आहे आणि HI मधली बॉन्ड लेंथ खूपच जास्त आहे. याचा अर्थ HI मध्ये जी बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, खूप जास्त मोठा आहे. बॉन्डची लेंथ खूप जास्त आहे आणि तुम्हाला नेहमी हे सांगतो मी, जेवढा बॉन्ड मोठा असेल तेवढा तो बॉन्ड इझिली काय होणार, ब्रेक होणार. समजते मी काय सांगतोय? जेवढा बॉन्ड मोठा Yes, असेल, sir. जेवढी बॉन्ड लेंथ जास्त असेल, तो इझिली काय होतो, ब्रेक होतो. साधी गोष्ट आहे. समजा माझ्यासमोर हा एक पेन आहे. आय होप तुम्हाला कॅमेरा दिसत असेल. हा पेन समजा याची लेंथ थोडी जास्त आहे. त्यामुळे दोघं हातांचा वापर करून मी या पेनला इझिली ब्रेक करू शकतोय. पण हेच जर एकदम छोटासा पार्ट दिला असता मला या पेनचा, एकदम छोटासा पार्ट दिला असता, तर त्याला तोडणं मला डिफिकल्ट जाणार आहे. म्हणजे बॉन्ड लेंथ जेवढी शॉर्ट असेल ना, तेवढा बॉन्ड कसा असतो, तेवढा बॉन्ड कसा असणार आहे, स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे. आणि बॉन्ड लेंथ जेवढा लॉंग असेल ना, बॉन्ड जेवढा मोठा असेल, तेवढा तो इझिली काय होणार आहे, तेवढा तो इझिली ब्रेक होणार आहे. तो बॉन्ड इझिली काय होतो, ब्रेक होतो. ठीक आहे, आता हे तर कळलं की बॉन्ड इझिली ब्रेक होता. कुठला बॉन्ड इझिली ब्रेक होतो? HI मधला बॉन्ड इझिली ब्रेक होतो. आता ऍसिड कोणाला म्हणायचं असतं? जे सबस्टन्स म्हणजे हे सगळेच जण, जे सबस्टन्स आपण वॉटरमध्ये ऍड करतो आणि वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर जर हे सबस्टन्स H प्लस आयन्स प्रोड्यूस करत असतील, हे जे सबस्टन्स H प्लस आयन्स प्रोड्यूस करत असतील, तर यांना आपण सगळ्यांना ऍसिड म्हणू शकतोय. आणि हे चारही जण जेव्हा वॉटरमध्ये आपण ऍड करतो सेपरेटली, तेव्हा तो प्रत्येक जण H प्लस प्रोड्यूस करतो. याचा तर सगळेजण ऍसिड झाले. पण त्यांच्यापैकी लवकर H प्लस कोण देतो, ज्याचा लवकर बॉन्ड ब्रेक होणार आहे? मला सांगा, जो लवकर H प्लस देईल तो स्ट्रॉंग ऍसिड. आता तुम्ही आन्सर द्या, लवकर H प्लस कोण देईल तुम्हाला या चारींपैकी? HI. HI, कारण त्याचा बॉन्ड लवकर ब्रेक होतोय. अच्छा. येस, मग ज्याचा बॉन्ड लवकर ब्रेक होतोय तो लवकर म्हणजे तो H प्लस लवकर देतोय. आणि H प्लस जो लवकर देतो आहे, जो इझिली H प्लस देतो आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग ऍसिड बोलतो. मग याचा अर्थ इथलं जे HI तयार होते ना, हे HI कसं आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि स्ट्रॉंग ऍसिड असल्यामुळे होतं काय, की ते स्ट्रॉंग ऍसिड या अल्किल ऍडेड सोबत पुन्हा रिॲक्शन दाखवतं. हे जे काही बाय प्रोडक्ट फॉर्म झालंय HI, हे HI पुन्हा या अल्किल ऍडेड सोबत रिॲक्ट होतं आणि रिॲक्शनला काय करतं, ते रिॲक्शनला रिव्हर्स करून टाकतं. म्हणजे पुन्हा तुम्हाला रिॲक्टंटच मिळतात. म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होतं आणि प्रॉडक्टचं कन्व्हर्जन पुन्हा रिॲक्टंटमध्ये होतं. म्हणून तर या रिॲक्शनला आपण कुठली रिॲक्शन बोलतोय, दिस इज अन रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके ठीक आहे, चल कॉन्सेप्ट पण एक्सप्लेन करून झाली आता. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? Yes, sir. बरं, आता हा पहिला महत्वाचा पॉइंट असा आहे की आयोडिनेशन रिॲक्शन कशी असते, रिव्हर्सिबल असते. आता समजा ही रिव्हर्सिबल होऊ द्यायची नसेल, तर आपण जर इथे काही केमिकल ऍड केले तर ही रिॲक्शन आपण रिव्हर्स होऊ देण्यापासून स्टॉप करू शकतोय. मग काही केमिकल कंपाऊंड्स आहेत की जे ही रिव्हर्सिबल रिॲक्शनला काय करतात, स्टॉप करतात. मग ते केमिकल कंपाऊंड कुठले कुठले आहे? मर्क्युरी ऑक्साईड आहे, HiO3 आहे, HNO3 आहे. तर हे कोण आहेत? हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. हे ऑक्सिडायझिंग एजंट जर आपण या रिॲक्शन मध्ये आधीपासून टाकून ठेवले तर ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. सो दे स्टॉप द रिव्हर्सिबिलिटी ऑफ रिॲक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू स्टॉप द रिव्हर्सिबिलिटी ऑफ आयोडिनेशन ऑफ अल्केन? कोण वापरला जातो? तर लक्षात घ्या, HgO, HiO3, HNO3 यांचा आपण वापर करतोय. यांना टाकल्यामुळे रिॲक्शन रिव्हर्सिबल होत नाही. रिॲक्शन फक्त एका डायरेक्शनला जाते. फक्त ॲरोच्या वरती इथे मेन्शन करावं लागतं HgO नसेल वापरला तर HiO3 वापरा. तो पण अवेलेबल नसेल तर HNO3 वापरा. यांच्यापैकी कुठला पण एकच जण टाकून द्यायचा, जेणेकरून रिॲक्शन फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला जाणार, रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. ओके, सो मग याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतोय, कुठले ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करतो. पहिली गोष्ट, या वर्डवरती पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की आयोडिनेशन ऑफ अल्केन ही एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि ती रिव्हर्सिबल रिॲक्शन तुम्हाला प्रिव्हेंट करायची असेल तर तुम्ही कोणाचा वापर करतात? तर ऑप्शन ए रेड्युसिंग एजंट, ऑप्शन बी ऑक्सिडायझिंग एजंट, ऑप्शन सी, ऑप्शन डी काही पण तयार केलं जाऊ शकतंय. तर लक्षात घ्या, तुम्हाला फक्त आणि फक्त कोणाची गरज असते? ऑक्सिडायझिंग एजंटची गरज असते. इथे सुद्धा एक MCQ तुमचा तयार होतो आहे. ओके, सो मग आता याच्यावरती काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहिला क्वेश्चन काय दिलाय? द ऑक्सिडायझिंग एजंट ऍडेड टू प्रिव्हेंट द रिव्हर्सिबिलिटी ऑफ आयोडिनेशन ऑफ अल्केन इज.
आता साधी गोष्ट आहे, आत्ताच आपण डिस्कस केलंय. 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट पण नाही झालं त्याला. सो वी गो विथ ऑप्शन Option D. All डी. of this. Option ऑप्शन D, डी इज all of these. करेक्ट. बघा लक्षात घ्या, हाच जर क्वेश्चन तुम्हाला मी एक अंदाजे 4-5-6 महिन्यानंतर विचारला ना, तर हाच क्वेश्चन आहे ना, तुम्ही थिंक करत बसणार की नेमकं कोण वापरलेलं असेल. तर त्या कसं असतं माहिती का, 50% लोक असे असतात की जे ऑल ऑफ द अबव, नन ऑफ द अबव या ऑप्शन सोबत खूप फेवरेबल असतात, की त्यांना काही असू द्या, ऑप्शन एबीसीचं नॉलेज नसेल तरी चालेल, पण त्यांना नॉलेज भरपूर असतं ऑप्शन डीचं, ऑल ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव. तर 5-6 महिन्यानंतर तुम्ही कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं की नेमकं कोणता वापरला होता आपण, कारण तोपर्यंत बरंच काही ऐकलेलं असेल. मग तेव्हा कन्फ्युजन होतं की नेमकं वापरायचा कुठला असतो. आजच्या डेटला कसं फक्त 30 सेकंद झाले शिकवून, लगेच क्वेश्चन विचारलाय, लगेच तुम्ही काही एका सेकंदात तुम्ही विचार केला आणि आन्सर देऊन टाकलं ऑल ऑफ दिस. ओके, फक्त हाच क्वेश्चन काही दिवसानंतर थोडासा डिफिकल्ट होऊ शकतो आहे. ओके, सो अजून काही आहे का बघा. क्लोरिनेशन ऑफ मिथेन गिव्स. केअरफुली आन्सर द्या मला. A. Option D. Option D. ऑप्शन डी आणि कोणीतरी ए पण बोललो होतं. बघा तर बरं, विचार करा. मिथेन घेतलाय, मिथेनचं आपण क्लोरिनेशन करतोय. चला फायनली सांगा, आता परत सांगा फायनली. Option D. Option D. ऑप्शन डी ऑलमोस्ट सगळेजण बोलताय, फक्त ए बद्दल कोणतरी डिस्कशन केलं होतं. सो बघा काय होतं माहिती का, तुम्हाला आठवत असेल की आपण रिॲक्शन पण घेतली होती, बहुतेक कालच्याच लेक्चरला हे झालं होतं. समजा आपण मिथेन घेतलाय आणि या मिथेनमध्ये आपण काय टाकलंय, क्लोरीन टाकलाय. आता क्लोरीन टाकल्यानंतर पहिल्या स्टेपला काय होतं, हायड्रोजन इज गोइंग टू रिप्लेस बाय क्लोरीन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथिल क्लोराइड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथिल क्लोराइड प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार HCl. याच्यामध्ये क्लोरिनेशन कंटिन्युअसली होत जातं. हे क्लोरिनेशन अनस्टॉपेबल असतं. मग पुन्हा काय करता, सेकंड हायड्रोजन काढायचा आणि त्याच्या ठिकाणी पुन्हा क्लोरीन टाकायचा. तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला असं मिळतं CH2Cl2. पुन्हा याच्यामध्ये क्लोरिनेशन होत जातं, तुम्हाला प्रोडक्ट मिळतं CHCl3, ज्याला आपण क्लोरोफॉर्म असं नाव दिलं होतं. पुन्हा क्लोरिनेशन होतं आणि तुम्हाला मिळतं CCl4. आठवतं का, असं काहीतरी सांगितलं होतं. तर या केसमध्ये तुम्हाला बघा काय काय मिळतंय, तुम्हाला क्लोरोमिथेन मिळतंय, डायक्लोरोमिथेन मिळतंय, ट्रायक्लोरोमिथेन मिळतंय, टेट्राक्लोरोमिथेन सुद्धा मिळतंय. तर यांच्यापैकी सगळेच जण आलेत ना जवळपास, फक्त यांच्यामध्ये कोण नाही, ट्रायक्लोरो त्यांनी दिला नाहीये, पण बाकीचे ते आहेत, हे तिघे जण तयार होतात. सो वी गो विथ ऑप्शन डी. ऑप्शन डी. सर प्रोडक्ट मध्ये HCl बनतच राहतं का मग? हा, प्रत्येक वेळेस इथे प्रत्येक वेळेस बाय प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला ते लिहित नाही आपण. प्रत्येक वेळेस बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळाले, HCl मिळाले. कारण प्रत्येक वेळेस एक हायड्रोजन बाहेर पडतोय आणि तो हायड्रोजन कोणासोबत बाहेर पडतोय, त्या क्लोरीन सोबत बाहेर पडतोय. ऍक्च्युली आपल्याकडे 2-2 क्लोरीन आहे, त्यातला एक क्लोरीन आपण याला देतो आणि दुसरा क्लोरीन कुठे वापरायचा, जेव्हा तिथून एक हायड्रोजन बाहेर पडतो, तो बाहेर पडलेला हायड्रोजन या क्लोरीन सोबत कंबाईन होतो. म्हणजे एक क्लोरीन त्याला द्यायचा, त्याच्याकडचा एका हायड्रोजन सोबत दुसऱ्या क्लोरीनला बाहेर काढायचं. प्रत्येक वेळेस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे, HCl मिळणार आहे. समजलं का, ते सांगू पुन्हा? हो सर, समजलं. समजलं ना, ओके. चला आता थोडी वेगळी रिॲक्शन बघायची आपल्याला. इथिलीन नाव दिलंय मी तुम्हाला, इथिलीन. तर कोणी मला सांगू शकतं का की इथिलीन हा कुठल्या हायड्रोकार्बनचा टाईप आहे? अल्कीन. अल्किन. व्हेरी गुड. हा कुठल्या फॅमिली मधला आहे? इट बिलॉंग्स टू अल्किन फॅमिली. अल्किन म्हटलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड तुमच्या माइंडमध्ये आला पाहिजे. फक्त एकच आहे की आपल्याला इथिन म्हटलं तर खूप चांगलं वाटतं, सोपं वाटतं. इथिन लगेच ओळखता येतं, अल्किन. पण इथिलीन म्हटलं तर काही मुलांना फील येतो की हा ट्रिपल बॉन्ड वाला आहे, नाही का? सो तसं काही नाहीये. इथिलीन हे त्याचं कॉमन नेम असतं. इथिलीन इज अन कॉमन नेम आणि इथिन हे त्याचं आयुबेसी नेम आहे. ओके, सो चला. सो आता आपण इथिलीन मध्ये म्हणजे अल्किन मध्ये आपण क्लोरीनला ऍड करतोय. सिंपल केमिकल रिएक्शन, याच्यामध्ये काही डिफिकल्टी नाहीये. ओके, आणि त्यातला काही पार्ट तुम्हाला काही मुलांना आठवेल आता थोड्या वेळात, म्हणजे आताची रिएक्शन नाही, 1-2 मिनिटात जी आपण रिएक्शन घेणार आहे पुढची, ते तुम्हाला आठवेल काहीतरी. आणि बघूया तुमच्यापैकी काही जणांना ते आठवतंय की नाही आठवतंय. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलंय इथिलीन, CH2 डबल बॉन्ड CH2, आणि आज सिंपल आपण क्लोरीनला काय करतोय, ऍड करतोय. ओके, सो क्लोरीनला ऍड केल्यानंतर काय होतंय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मला एक सांगा, इट इज वन टाइप ऑफ ऍडिशन रिएक्शन. इट इज वन टाइप ऑफ ऍडिशन रिएक्शन. तुम्हाला मी इथिन अशा पद्धतीने दाखवलाय, CH2 डबल बॉन्ड CH2. मी अशा पद्धतीने तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 दाखवलाय. तुम्ही सध्या चेक करा,
प्रेझेंट स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक कार्बनचे बॉन्ड किती आहे? पटकन बोला. प्रत्येक कार्बनचे बॉन्ड दिसता किती आहे? 4. 4 बॉन्ड आहे. आणि तुम्ही होय. याच्या अक्रॉस क्लोरीनला ऍड करताय. मला हे सांगा, तुम्ही या क्लोरीनला इथे ऍड करण्याचा प्रयत्न करताय, या क्लोरीनला तुम्ही इथे ऍड करण्याचा प्रयत्न करताय, तर मला हे सांगा, हे ऍड तेव्हाच होतील जेव्हा 2 बॉन्ड ब्रेक होतील. कुठले 2 बॉन्ड ब्रेक होतील? नंबर 1, हा इथला बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे, म्हणजे दोघं क्लोरीन काय झाले पाहिजे? सेपरेट झाले पाहिजे. चला मी मान्य करतो, दोघं क्लोरीनला मी सेपरेट केलं. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो ते. मी या दोघं क्लोरीनला काय केलं? सेपरेट केलं. चला अजून एक कुठला बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे? हायड्रोजन. नाही, विचार कार्बन करा. कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन Single bond डबल होईल. बॉन्ड मधला एक बॉन्ड काय झाला पाहिजे? ब्रेक झाला पाहिजे. का ब्रेक झाला पाहिजे? त्याला पण रिझन आहे. कारण वरच्या कार्बनचे ऑलरेडी 4 बॉन्ड आहेत आणि तुम्ही अजून हा क्लोरीन ऍड करायला चालला त्याला, म्हणजे तुम्ही 5वा बॉन्ड तयार करताय, की जे पॉसिबल नाही कार्बनच्या बाबतीत. पुन्हा या कार्बनचा विचार करा. या कार्बनला पण ऑलरेडी 4 बॉन्ड आहेत आणि तुम्ही पुन्हा क्लोरीनला ऍड करताय, म्हणजे तुम्ही 5th बॉन्ड तयार करताय, की जे पॉसिबल नाहीये. मग अशा केसमध्ये हा एक बॉन्ड काय होत असतो? इथून ब्रेक होत असतो. मग तो बॉन्ड ब्रेक केलेला मी तुम्हाला दाखवतोय आता. तो तिथला बॉन्ड आपण काय करणार? आता ब्रेक करणार. चला हा बॉन्ड ब्रेक केला. बॉन्ड ब्रेक केल्यानंतर चेक करा, कार्बनचे 3 बॉन्ड झाले. आता कार्बनचे 3 बॉन्ड झाल्यानंतर कार्बन या क्लोरीनला आता अलाउड करेल ना इथे यायला. तो सांगेल ठीक आहे, ये आता, काही प्रॉब्लेम नाही. आता मी 4 बॉन्ड बनवू शकतोय. मग मला हे सांगा, हे दोघेही क्लोरीन मी कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड केले, मग तेव्हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सिंगल बॉन्ड मध्ये होतं. बघूया ही ऍडिशन एक्झॅक्टली कशा पद्धतीने होते. सिंपल आपण काय दाखवतोय बघा आता. सिंपल मी दोघांची काय केली? ऍडिशन केली आहे. दोघंही क्लोरीन आपण जोडून दिले आहेत आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,2 डायक्लोरो इथेन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1,2 डायक्लोरो इथेन. हा, आता 1,2 डायक्लोरो इथेन बोलणं सोपं वाटतं. 1,2 डायक्लोरो इथेन बोलणं सोपं वाटतं, पण याला इथिलीन डायक्लोराइड म्हणतात, की जे एक प्रकारचं त्याचं कुठलं नेम आहे? कॉमन नेम आहे. इट इज वन कॉमन नेम. हे त्याचं कुठलं नेम आहे? कॉमन नेम. प्रॉब्लेम फक्त मुलांचा इथे होतो, की 1,2 डायक्लोरो इथेन म्हटलं तर ड्रॉ करता येईल, सगळं काही माहिती असेल. पण इथिलीन डायक्लोराइड म्हटलं तर प्रॉब्लेम होतो. आणि त्यातल्या त्यात इथिलीन तर जाऊच द्या, जर मी असं नाव दिलं ना, इथिलिडिन इथिलिडिन डायक्लोराइड, इथिलिडिन डायक्लोराइड म्हटलं अजून प्रॉब्लेम होऊन जातो. कोणी मला सांगू शकेल का, इथिलीन डायक्लोराइड आणि इथिलिडिन डायक्लोराइड दोघांमध्ये काय फरक आहे? इथे इथिलीन डायक्लोराइड आहे, इथिलीन डायक्लोराइड, आणि दुसरं मी तुम्हाला एक नाव सांगतोय, इथिलिडिन डायक्लोराइड. तुम्हाला मी IUPAC नोमेनक्लेचरची आणि कॉमन नोमेनक्लेचरची एक फाईल पाठवली होती. मग ज्याच्यामध्ये तुम्ही जर मोलेक्युल खरोखर व्यवस्थित सॉल्व्ह केले असेल, तुम्हाला ते आठवायला पाहिजे आता. आणि तुम्ही जर 11th आहात अशा माइंडसेटने जर सॉल्व्ह केले असेल, तर आत्ताच्या लेक्चरचा काहीच उपयोग नाही, मागच्या 4-5 लेक्चरचा पण काहीच उपयोग नाही. आणि तुम्ही अभ्यास करणार नसाल तर मग काहीच शक्य नाहीये. मला हे आन्सर तुमच्याकडे आज एक्सपेक्टेड आहे. अरे यार, हे सरांचं हे सॉल्व्ह केलाच नाही वाटतं प्रॉब्लेम. बरं ठीक आहे, पुन्हा एक सेकंड लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेल थोड्या वेळात. 10 मिनिटं आहे अजून. बरं चला, फरक मी तुम्हाला सांगतो दोघांमध्ये फरक काय. इथिलीन डायक्लोराइड म्हटलं तर याचा अर्थ 2 हॅलोजन ऍटम प्रेझेंट असतात ऍडजसंट कार्बन वरती, की ज्याला आपण काय बोलतो? विसिनल डायहाइड म्हणतो. आणि जेव्हा मी इथिलिडिन डायक्लोराइड म्हणतो ना, इथिलिडिन डायक्लोराइड, तर याचा अर्थ असा असतो की एकाच कार्बनला 2 हॅलोजन असतात. इथेच क्लोरीन, या साईडलाच क्लोरीन, की जो एक प्रकारचा कुठला असतो? जेमिनल असतो. त्याला बोलतो आपण जेमिनल डायहाइड. मग जेव्हा इथिलिडिन हा वर्ड वापरला जातो, तेव्हा समजून घ्यायचं की एकाच कार्बनला 2-2 हॅलोजन आहे. आणि जेव्हा इथिलीन बोललं जातं, तेव्हा डिफरंट ऍडजसंट कार्बनला 2 हॅलोजन आहे. फरक कळला दोघांमधला? येस सर. ओके. तर चला, इथे आपण सिंपल कार्बन टेट्राक्लोराइडच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन करतोय. या रिएक्शनला वाचायचं कसं? रीड कसं करायचं? तुम्ही वाचणार इथून बघा. वेन इथिन रिॲक्ट्स विथ क्लोरीन in presence of carbon tetrachloride, then there is a formation of ethylene dichloride, किंवा तुम्ही खालचं नाव घेतलं चालतं. then there is a formation of 1,2 dichloroethane. when
कसं बोललो मी बघा, पुन्हा पहिल्यापासून सांगतो की आपण रीड कसं करतोय रिएक्शनला. व्हेन इथिन रिॲक्ट्स विथ क्लोरीन in presence of carbon tetrachloride, then there is a formation of ethylene dichloride. That's it. सो अशा पद्धतीने रिएक्शनला आपल्याला सिंपल रीड करता आलं पाहिजे, काय झालं ते सांगता आलं पाहिजे. किंवा तुम्ही असं उलट पण बोलू शकताय, इथिलीन डायक्लोराइड इज ऑब्टेन व्हेन इथिलीन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. असं उलट बोलण्यापेक्षा माझं असं की स्मूथली अगदी या फ्लोमध्ये जा, खूप सोपं जाणार ते वाचायला. ओके, सो ही एक रिएक्शन झाली आहे ज्याच्यामध्ये आपण अल्किन घेतलाय. आता माझा एक क्वेश्चन आहे, बघूया कोणाला आठवत आहे का. हा जो अल्किन आहे, या अल्किनचा मला कोणी टाईप सांगू शकतं का. हा अल्किन कुठल्या टाईपचा आहे. आणि समजा टाईप आठवत नसेल तर मी तुम्हाला थोडीशी हिंट पण देतो, बघूया आठवतंय का. मी तुम्हाला 2 अल्किन काढून दाखवतो. त्यातला एक तर हाच आहे CH2 डबल बॉन्ड CH2, आणि दुसरा अल्किन मी तुम्हाला असं दाखवतो आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. दोघंही अल्किनच आहे. दोघांकडे बघून तुम्ही सांगू शकता का अल्किनचे टाईप. सर प्रायमरी आणि सेकंडरी. नाही, ते इथं काहीच नाही आहे असं. ते फक्त अल्कोहोल मध्ये चालतं, अल्किल हॅलाइड मध्ये चालतं. चला थोडंसं बेसिक घेतो मी तुमचं आधी. तर पहिले हा बोला. आणि पण sp2 आणि sp. नाही 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 नाही. चला, अल्किन हे आपण बेसिकली 2 टाईपचे असतात. अल्किन हे बेसिकली 2 टाईपचे असतात, आणि ते 2 टाईपचे अल्किन कुठले असतात. त्यातला एक असतो सिमेट्रिकल अल्किन, सिमेट्रिकल अल्किन, आणि दुसरा असतो अनसिमेट्रिकल अल्किन, अनसिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघही साईडला इक्वल नंबर ऑफ कार्बन असतात. इक्वल नंबर ऑफ कार्बन, इक्वल नंबर ऑफ कार्बन ऑन बोथ साइड, बोथ साइड ऑफ व्हॉट, बोथ साइड ऑफ डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या दोघं साईडला इक्वल नंबर ऑफ कार्बन असतात. त्याचं आपण लगेच एक्झाम्पल डिस्कस करू. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे CH2 डबल बॉन्ड CH2. मला हे सांगा, डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला. डबल बॉन्डच्या राईट साईडला एकच कार्बन आहे, डबल बॉन्डच्या लेफ्ट साईडला सुद्धा एकच कार्बन आहे. याचा अर्थ हा जो अल्किन आहे, हा अल्किन कुठला अल्किन आहे, सिमेट्रिकल अल्किन आहे. अनसिमेट्रिकल अल्किन कसं असणार आहे की देर इज अ अनइक्वल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, अनइक्वल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ऑन बोथ साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतोय CH3 CH डबल बॉन्ड CH2. या केसमध्ये चेक करा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथे जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या राईट साईडला एकच कार्बन आहे, पण त्याच्या लेफ्ट साईडला टोटल कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहे. हे झाले अनइक्वल नंबर ऑफ कार्बन. मग अशा अल्किनला काय बोलायचंय, अनसिमेट्रिकल अल्किन बोलायचंय. आधी मला सांगा, सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन हे दोघांचं मिनिंग समजलं तुम्हाला. येस सर. मग आता सध्याचं जे एक्झाम्पल आपण डिस्कस करतो ते अल्किन कुठलं आहे, सिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्किन आहे. आता हे का विचारलंय, का सांगितलंय, तर कदाचित काही मुलांना थोडी थोडी हिंट मे बी मिळाली असेल की मी पुढे कोणाबद्दल बोलणार असेल आता थोड्या वेळात. बघा तर, हायड्रोकार्बन थोडंफार ज्यांचं कोणाचं झालं असेल हायड्रोकार्बन त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड आहे मला. नसेल झालं तरी 100% इथे समजेल तुम्हाला, तो काही विषयच नाही. आता अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये हॅलोजन ऍड Yes. केलं. आता आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेणार आहोत, पण अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण जर मार्कोनिकोज रूल. हा व्हेरी गुड. तर मला हेच आन्सर एक्सपेक्ट होतं की या केसमध्ये आपल्याला आता मार्कोनिकॉफ्स रूलची गरज, मार्कोनिकॉफ्स ॲडिशनची, मार्कोनिकॉफ्स रूलची आपल्याला गरज असणार आहे. आता मार्कोनिकॉफ्स रूल काय असेल, कोणाला काही माहिती नाही असं तुम्ही कन्सिडर करा. तर आता रिॲक्शनचा पॅटर्न वेगळा असणार आहे. आता रिॲक्शनचा पॅटर्न कसं असणार आहे बघा, आधी मी पुन्हा काय वापरणार आहे, मी अल्किनच वापरणार आहे. मी तुम्हाला दोघं पण अल्किनच्या रिॲक्शन दाखवेल. त्यातला एक मी तुम्हाला सिमेट्रिकल घेऊन दाखवेल आणि दुसरा मी तुम्हाला अनसिमेट्रिकल घेऊन दाखवेल. आणि दोघांच्या मध्ये मी तुम्हाला ऍड काय करून दाखवणार आहे, HX. HX म्हणजे काय, हायड्रोजन हॅलाइड. मग HX काय काय असू शकतं, HCl HBr HI. मग या तिघांच्या किंवा ऍटलिस्ट यांच्यापैकी एखाद्याची तरी रिॲक्शन जमेल तरी मोर दॅन इनफ.
तर मग आपल्याला आता अल्किनची रिॲक्शन बघायची, पण ती अल्किनची रिॲक्शन कोणासोबत बघायची आता आपल्याला HX सोबत बघायची. HX म्हणजे काय? हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइडला अजून एक वर्ड कुठला असतो? हॅलो ऍसिड असा पण वर्ड वापरला जातो. याला तुम्ही सिंपल हायड्रोजन हॅलाइड असा वर्ड वापरू शकताय किंवा तुम्ही हॅलो ऍसिड असा सुद्धा वर्ड इथे यूज करू शकताय. ओके, सो आता बघू नेमकं रिएक्शन कशी आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे सिमेट्रिकल बद्दल डिस्कस करू. सिमेट्रिकल अल्किन मी तुम्हाला दाखवलंय. हा सिमेट्रिकल का आहे हे सगळ्यांना कळलं असेल. याच्यामध्ये तुम्ही कोणी पण ऍड करा, HCl, HBr, H काही पण ऍड करा. समजा मी इथे ऍड केला आहे, सपोज HCl ऍड केलाय. आता HCl मध्ये H पॉझिटिव्ह आहे, Cl निगेटिव्ह आहे. तर सिमेट्रिकलच्या बाबतीत आधी मी स्वतः एक्सप्लेन करून घेतो, मग त्यांनी काय सांगितलं ते बघू. समजा मी काय करतो माहिती का, इथे सुद्धा ऍडिशन करताना काही मुलांचं म्हणणं काय असेल माहिती का, काही मुलं काय सांगते सर हायड्रोजनला इथे ऍड करा आणि हायड्रोजनला त्या साईडला ऍड करत असेल तर क्लोरीनला या साईडला ऍड करा. मला हे सांगा, अशा पद्धतीने जर मी ऍडिशन केली, ऑब्व्हियसली डबल बॉन्ड होणार आहे, सिंगल बॉन्ड, तर मला सांगा प्रॉडक्ट काय मिळणार. जर मी या CH2 मध्ये एक हायड्रोजन ऍड केला तर CH2चं काय होणार? CH3 होणार. डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्ड आणि या CH2 ला क्लोरीन जोडून द्यायचा. या CH2 ला फक्त क्लोरीन काय करायचं? जोडून द्यायचं. हे झाले पहिलं, ज्यांनी सांगितलं अशा पद्धतीने ऍडिशन करा. आता आपण काय करू? सेकंड वेने ऍडिशन करू. समजा काही मुलांचं म्हणणं की नाही सर हायड्रोजनला तिकडे नका घेऊन जाऊ, हायड्रोजनला इथे ऍड करा आणि क्लोरीनला तिकडे पाठवा लांब, क्लोरीनला या साईडला पाठवा. चला असं करून बघू आपण. सांगा तर बरं मला प्रॉडक्ट काय मिळणार. या CH2 ला तुम्ही क्लोरीन जोडायचंय. या CH2 ला तुम्ही क्लोरीन जोडायचं, म्हणजे लिहिताना मी असले ना क्लोरीन, क्लोरीनच्या पुढे कोण आहे? CH2. त्या CH2 च्या पुढे डबल बॉन्ड होता, डबलचा झाला सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड नंतर इथे चेक करा CH2 होता आणि त्या CH2 मध्ये तुम्ही आता काय करताय? H ला ऍड करायला सांगताय, तर तिथे काय होणार आहे? CH3 होणार आहे. मला सांगा, तुम्हाला वरती एक मॉलिक्यूल मिळालाय जेव्हा आपण ते ग्रीन एरो दाखवले होते, तुम्हाला खाली एक मॉलिक्यूल मिळालाय जेव्हा आपण ते रेड एरो दाखवले, पण दोघं सेम आहेत की डिफरंट आहेत? सेमच आहेत सर. दोघं सेमच आहे. समजा नसेल सेम तर IUPAC नोमेनक्लेचर करा. पहिल्या मॉलिक्यूलला आपण नंबर करणार कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. ज्या साईडने हॅलोजन क्लोज असतो त्या साईडने नंबरिंग करायचं असतं 1, 2. सेकंड एक्झाम्पल मध्ये चेक करा, इकडून क्लोरीन या साईडने क्लोज आहे म्हणून 1, 2. दोघांचं नाव काय येणार आहे सांगा मला? 1 क्लोरो इथेन. दोघांचं नाव काय येणार आहे? 1 क्लोरो इथेन. मग मला सांगा, सिमेट्रिकल अल्किन असेल तर ऍडिशन कशी जरी केली तरी मिळणारं प्रॉडक्ट कसं असतं? सेमच असतं. मग तुम्हाला दोन दोन सेपरेट प्रॉडक्ट दाखवण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कुठलं तरी एकच प्रॉडक्ट दाखवायचं आहे. ओके, तुम्हाला एकच प्रॉडक्ट दाखवायचं आहे जे आपण सिंपल अशा वेळेने दाखवलं. याचं नाव आहे इथिल क्लोराइड किंवा क्लोरो इथेन. आता अनसिमेट्रिकलचं काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता इथे व्हिडिओ आपोआप स्टॉप होईल आपलं आणि आपण पुढचा व्हिडिओ लगेच कंटिन्यू करू. फक्त इथून सुरुवात केली लक्षात ठेवा. मी तुम्हाला पुन्हा एक लिंक शेअर करतो.